हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज ना मी खूप दिवसानंतर साडी घालून रेडी झाले होते. कशासाठी ते सांगते. त्याआधी येथे पुरणपोळ्या करून घेतल्या. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आमच्या घरी आहेत धोंडे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की त्यात आली आमटी, जी सर्वांची आवडती असते आणि तीच बनवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. म्हणूनच त्याआधी या दोघांना झोपी घातलं आणि त्यानंतर घेतले आमटी बनवायला. या आमटीची जर तुम्हाला सविस्तर रेसिपी हवी असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करेन. त्यानंतर गेले मी साडी घालून रेडी होण्यासाठी. झटपट पटापट अशी साडी घालून मी रेडी झाले आणि तुम्ही पाहू शकता माझा फायनल लुक. आणि त्यानंतर म्हणजे आईची ओटी भरण. या अधिक मासाच्या निमित्ताने आईची ओटी भरण्याला खूप महत्व आहे. ते का आहे हे मी तुम्हाला आता सांगते. अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते. ही केवळ एक धार्मिक विधी नसून तो मातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आजचा हा दिवस खास मानला जातो. आई म्हणजे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि तिचाच आशीर्वाद घेऊन तिचे ऋण फेडण्यासाठी आजचा हा दिवस असतो. म्हणूनच मी आईची ओटी भरली आणि आईचा आशीर्वाद घेतला. अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. बाय.